तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर होमगार्ड संदर्भात जे काही अपडेट असतात त्या अपडेटबद्दल एक नवीन सिरीज या ठिकाणी सुरू करणार आहोत. होमगार्ड म्हणून एक सिरीज सुरू करणार आहोत. यामध्ये काय होणार आहे तर तुमचे जे काही आपल्या चॅनलवर येणारे जे प्रश्न आहेत, जे कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारत आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सिरीजमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत एकत्रितरित्या, जेणेकरून तुमचंसुद्धा समाधान होईल आणि तुम्हाला फायदासुद्धा होईल. बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती या ठिकाणी झालेली आहे आणि भरपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रतीक्षा यादी लावलेली आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये प्रतीक्षा यादी डिक्लेअर झालेली नाही आहे आणि काही जिल्ह्यामध्ये होमगार्डची जी भरती आहे ही भरती अजून व्हायची बाकी आहे. त्या कारणामुळे आपल्याला काही आपल्या मागण्या या ठिकाणी ठेवाव्या लागतील आणि तुम्हाला एक काम करावं लागणार आहे की आपण जे काही व्हिडिओ अपलोड या ठिकाणी करणार आहोत या सिरीजच्या माध्यमातून हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करायचे आहेत. आपले जे काही मित्र आहेत होमगार्डची भरती ज्यांनी दिलेली आहे किंवा पोलीस भरती जे काही करणार आहेत, कारण की यानंतर आपण पोलीस भरतीचा विषयसुद्धा हाती घेणार आहोत डिटेलमध्ये. त्यामध्ये तुमच्या पूर्ण अभ्यासापासून तुम्हाला विनामूल्य नोट्स या ठिकाणी उपलब्ध आपण करून देणार आहोत, वेगवेगळ्या शिक्षकाच्या माध्यमातूनसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. त्या कारणामुळे त्यातसुद्धा तुमचा फायदा होणार आहे. सोबतच आपली होमगार्डची जी ड्युटी आहे ती ड्युटीसुद्धा तुम्हाला करायची आहे, परंतु त्या अगोदर जे होमगार्ड रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपले या ठिकाणी सॉल्व्ह झाले पाहिजे. यासाठी आपण ही सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर आपलं चॅनल सर्वात आधी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे, बेल आयकॉन प्रेस करावी लागणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करावे लागणार आहे, जेणेकरून संबंधित व्यक्तीपर्यंत हे व्हिडिओ आपले पोहोचले पाहिजे. हा आपला उपक्रम असणार आहे. आपण आपल्या प्रयत्न करणार आहोत. आपल्या चॅनलवर तुमचे प्रश्न आपण मांडणार आहोत, कारण की त्यासाठीच आपण चॅनल ओपन केलेलं आहे की विद्यार्थ्यांचा यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण मदत करू शकतो का, काही फायदा होईल का, हा उद्देश ठेवून आपण आपलं चॅनल या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हालासुद्धा आता प्रयत्न करावे लागणार आहेत. जे काही तुमचे प्रश्न आहेत, जे काही तुमच्या मागण्या आहेत ते प्रश्न सुटले पाहिजे, सॉल्व्ह झाले पाहिजे, जेणेकरून आपली जे काही रोजगाराची जी काही संधी आहे ती उपलब्ध झाली पाहिजे. काही प्रमाणात का होईना कुटुंबाला तुमचा हातभार लागला पाहिजे, आपली आर्थिक परिस्थिती यामध्ये सुधारली पाहिजे आणि एक प्रकारे आपल्याला दिलासा मिळाला पाहिजे की आता आपण खाली नाही आहे, आपल्या हातालासुद्धा रोजगार आहे. आणि होमगार्डसारखा रोजगार सध्याच्या परिस्थितीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यामध्ये पगारसुद्धा वाढलेला आहे आणि एक देशसेवा करण्याची संधीसुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला काम तिथं करण्याची सुद्धा संधी उपलब्ध असणार आहे. त्या कारणामुळे सर्व योग चांगले आहेत. फक्त काही ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या ते तुम्हाला जाणून घेणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत की नेमके आपण या सिरीजमध्ये नेमकं काय करणार आहोत. तर बघा, यामध्ये पहिलं काम आपल्याला करावं लागणार आहे. पहिलं काम तुम्हाला करावं लागणार आहे ते काम म्हणजे असं आहे की आता जवळपास महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. यामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा विषय सांगण्याचं कारण एक असं आहे की आता प्रचार सुरू होईल आणि प्रचाराच्या दरम्यान तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये जे काही उमेदवार असतील ते उमेदवार प्रचारासाठी येणार आहेत. त्या तुमच्या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या सभा घेणार आहेत, तालुक्यामध्ये सभा घेणार आहेत, तुमच्या गावामध्ये सुद्धा येऊ शकतात. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे की तुमचे जे काही प्रश्न असतील ते होमगार्ड संबंधित असतील, पोलीस भरती संबंधित असतील, MPSC संबंधित असतील, शैक्षणिक धोरणासंबंधी असतील, तुमचा प्रश्न कोणताही असू शकते. तुमच्या रोजगाराच्या संबंधित निगडीत जो काही प्रश्न असेल ते प्रश्न तुम्हाला एका A4 साईज पेपरवर या ठिकाणी लिहायचे आहेत. A4 साईजवर तुमचे प्रश्न लिहायचे आहेत. वर तुम्ही नाव लिहा जे काही उमेदवार असतील त्यांचं, त्यानंतर तुमचे प्रश्न सिरियलनुसार प्रश्न लिहा आणि त्यानंतर मागच्या साईडला पेपरला किंवा त्याच्या स्टॅपलर लावून दुसरा एक बंच, त्यावर तुमचे जवळपास 50 विद्यार्थ्यांच्या सह्या असायला पाहिजे. असा एक ग्रुप तयार करा आणि ते निवेदन जे आहे ते निवेदन त्या उमेदवारांना तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी त्या उमेदवारासोबत एक फोटोसुद्धा काढून ठेवा, जेणेकरून ते उमेदवार जर निवडून आले तर त्यांना नंतर आपल्याला ती गोष्ट सांगता येईल. कारण की आता असे तुम्ही भाग घेतल्याशिवाय ह्या तुमचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सुटणार नाहीत. कोणीतरी भाग घेईल, कुणीतरी आपला प्रश्न मांडेल असा तुम्ही गैरसमज मनामध्ये बाळगू नका. मांडेल कदाचित कोणी, परंतु त्याला खूप उशीर झालेला असेल, एजबार झालेले असाल, रोजगाराच्या संधी निघून गेलेल्या असतील. काहीतरी तुम्हाला या ठिकाणी आता उपक्रम या ठिकाणी हाती घ्यावा लागेल, जेणेकरून तुमचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सक्षम व्हावं लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि
सर्व उमेदवार निवडून कोणी येईल तो सर्व पक्षाचे उमेदवार तुमच्या गावात येतील. सर्व पक्ष हा इथे विषय नसणार आहे. कोणत्याही पक्षाचा उमेदवार आला त्याच्याकडे तुम्ही ते निवेदन द्या, त्याचे झेरॉक्स काढून ठेवा, 2-4 4-5 झेरॉक्स त्याचे काढून ठेवा, बंच काढून ठेवा आणि त्या उमेदवारापर्यंत तुमचं जी मागणी आहे ती मागणी पोहोचवा. कारण की आपल्याला हे करणं म्हणजे यामध्ये आपण खूप सारं काही करतो आहे अशातला काहीच विषय नाही आहे. आपलं नियमित काम आपल्याला करणं आहे, परंतु त्याचबरोबर हे सुद्धा काम या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण आपली जी सिरीज आहे या सिरीजमध्ये नेमकं काय करणार आहोत तर बघा, यामध्ये पहिला विषय आपण यामध्ये घेणार आहोत की वेटिंग लिस्ट कधीपर्यंत वैध राहणार आहे आपली. बघा, आता जवळपास भरपूर जिल्ह्यामध्ये वेटिंग लिस्ट डिक्लेअर झालेली आहे, तर ही नेमकी याची जी वैधता आहे ही वैधता किती राहणार आहे किंवा कधीपर्यंत हे वैध राहणार आहे ही आपण या सिरीजमध्ये माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी का लकी आहेत हे मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर समजावून सांगणार आहे की तुम्ही लकी कशामुळे आहे, हे याचं कारण काय आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, तुम्ही काय करू शकता, हे तुम्हाला आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ते आपण लाईव्ह घेऊ किंवा मग व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ, तुम्हाला त्यामध्ये जुळायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक विषय हाती घेतलेला आहे की तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि तुम्हाला फक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून फायदा नाही, तर त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे, त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. यासाठी काय करता येईल आपण असा विचार करणार आहोत आणि तुम्हाला जे काही मटेरियल लागतं ते मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, माहितीसुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, तुमच्या अडचणीसुद्धा आपण सॉल्व करणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा विषय आपण हाती घेणार आहोत तो म्हणजे वेटिंग लिस्टमधील जे विद्यार्थी आहेत यांची अंतिम निवड यादीमध्ये हे विद्यार्थी कसे येतात, त्याची नेमकी प्रोसिजर काय आहे. वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी अंतिम निवड यादीमध्ये कसे येतात आणि त्याची नेमकी प्रोसिजर कशी असणार आहे हे सुद्धा आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातले जे काही होमगार्ड्स आहेत त्यांच्यासाठी असणार आहे, स्पेसिफिक जिल्ह्यासाठी हा व्हिडिओ नसणार आहे. सर्वांगीण विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि सर्व जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या सिरीजमध्ये मांडणार आहोत. जे प्रश्न माझे सुटलेले आहेत किंवा माझ्या लक्षात आलेले नाही आहेत ते प्रश्न तुम्ही कमेंट्समध्ये टाकायचे आहे, तुमचा जिल्हा टाकायचा आहे आणि तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल, परंतु जिल्हा आणि तुमची जी काही समस्या आहे तुमच्या जिल्ह्यासंबंधित ती होमगार्ड संबंधित ते तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा विषय असणार आहे यामध्ये की वेटिंग लिस्ट का ठेवली जाते याचं कारण काय आहे हे सुद्धा आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. असे आपण यामध्ये हे जे पॉईंट्स आपण लिहिलेले आहेत हे पॉईंट्स आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड्स या विषयावर तुमचं जे एक आपल्या चॅनलवर वाढता जो प्रतिसाद आहे त्यामुळे आपल्याला हे प्रश्न या ठिकाणी आता पडलेले आहेत आणि याचा आपण या ठिकाणी सॉल्व करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा सर्व उपक्रम असणार आहे. तुमचं या ठिकाणी सहकार्य असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवा, तुमच्या मित्रांचे ग्रुप बनवा आणि नेमकं काय करायचं आहे आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट या ठिकाणी देत राहणार आहोत. त्याचबरोबर तुमचा अभ्यास तुम्हाला सोडायचा नाही आहे, ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या. अभ्यास तुम्हाला नियमित करायचा आहे. जे काही तुम्ही करत असाल, जे काही तुमचं शिक्षण असेल, पदवी असेल, डिप्लोमा असेल, 12वी असेल, 10वी असेल, ज्याप्रमाणे नोटिफिकेशन येतील त्याप्रमाणे आपण नोटिफिकेशन चॅनलवर अपलोड करत राहू. ज्या नोटिफिकेशनमुळे तुम्ही बसता त्या नोटिफिकेशनचा फॉर्म भरायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. येत्या 2 वर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी 100% सिलेक्शन झालं पाहिजे आपलं कुठल्या ना कुठल्या पोस्टसाठी, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. ओके. त्यानंतर पुढचा विषय असणार आहे होमगार्डचं जे वेतन आहे, तर हे वेतन जे आहे होमगार्डचं सध्या वेतन नियमित नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने होमगार्डचं वेतन होत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता सरकारनं जे होमगार्डबद्दल जे काही निर्णय घेतलेले आहेत, पगारवाढी संदर्भात GR त्यांनी काढलेला आहे, तर यामध्ये सुधारणा होऊ शकते. परंतु आपण त्याचासुद्धा पाठपुरावा करणार आहोत की होमगार्डचं जे वेतन आहे हे वेतन तुम्ही या ठिकाणी नियमित करायला पाहिजे, जेणेकरून आपण जे ड्युटी करतो त्या ड्युटीचा आपल्याला काहीतरी मोबदला व्यवस्थित मिळाला पाहिजे आणि वेळेवर मिळाला पाहिजे, हे यामागचा उद्देश असणार आहे. त्यानंतर पुढचा विषय असणार आहे आपला कमीत कमी 8 महिने ड्युटी या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी करावी, असा आपला एक मागणी असणार आहे. आणि आता या ठिकाणी काही विद्यार्थी म्हणतील की सर 8 महिने नाही, आपल्याला डायरेक्ट 12 महिनेच ड्युटी पाहिजे. तर माझं त्यालासुद्धा सहमत आहे की 12 महिनेसुद्धा ड्युटी असायलाच पाहिजे होमगार्डला, परंतु मी या ठिकाणी शब्द वापरलेला आहे कमीत कमी 8 महिने ड्युटी इथं असायला पाहिजे. वर्षातून 8 महिने ड्युटी आपली काउंट झाली पाहिजे आणि त्या 8 महिन्याच्या ड्युटीचे पैसे आपल्याला रेग्युलर महिन्याप्रमाणे या ठिकाणी मिळाले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असणार आहे. वास्तविक पाहता 12 महिने जर भेटले तर फारच चांगली गोष्ट आहे, ते उत्तमच होईल, त्याबद्दल प्रश्न नाही. परंतु कमीत कमी तुम्हाला 8 महिने या ठिकाणी ड्युटी
द्यायला पाहिजे, असायला पाहिजे. त्यानंतर दुसरा विषय आहे जागा वाढवून प्रतीक्षा यादीवरील मुलांना या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे. आता या विषयावर सुद्धा आपण बोलणार आहोत, कारण की भरपूर प्रमाणात बेरोजगारी आहे आणि काही काही ठिकाणी सिलेक्शन कमी झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टच खूप लांबी आहे. म्हणजे सिलेक्शन झालं 5 विद्यार्थ्यांचं आणि वेटिंगमध्ये यांनी ठेवलेले आहेत 20 विद्यार्थी, अशी परिस्थिती काही जिल्ह्यामध्ये आहे. तर या ठिकाणी काही करता येईल का, त्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. ओके. त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यात होमगार्ड भरती राबवा, म्हणजे यामध्ये राबवावी. ओके, काही हरकत नाही. राहिलेल्या जिल्ह्यात होमगार्ड भरती राबवावी, कारण की आपण सांगितल्याप्रमाणे काही जिल्हे आहेत, परभणी असेल, मला वाटतं गोंदिया, भंडारा आहे आणि त्यानंतर सोलापूर जिल्हासुद्धा आहे. यामध्ये भरती बाकी आहे, त्यामध्ये सुद्धा भरती यांनी घ्यायला पाहिजे, कारण की त्या जिल्ह्यातील सुद्धा विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये आहेत होमगार्ड भरतीच्या. त्यांनासुद्धा रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण हा सुद्धा मुद्दा यामध्ये घेणार आहोत. तर हे सर्व पॉईंट्स असणार आहेत. या पॉईंट्सवर आपण एक सिरीज सुरू करणार आहोत. प्रत्येक सिरीजवर एक विषय आपला असणार आहे. तर तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ तुम्हाला पोचवायचे आहेत. विषय फक्त होमगार्डचा नाही आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेची माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. ते आरोग्य विभागाची भरती असेल, वनरक्षकची भरती असेल, वनसेवकची भरती असेल, पोलीस भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो, राज्य गुप्त वार्ता विभागची भरती असेल, MPSCची भरती असेल, सर्व अपडेट आपण देणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला सिलेबससुद्धा आपण पोहोचवणार आहोत. तुम्हाला आता अभ्यासाला लागायचं आहे आणि 1 ते 1.5 वर्षात, जास्तीत जास्त 2 वर्षात आपल्याला या ठिकाणी नोकरीवर लागायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या अपडेटची तुम्ही वाट बघा. असं मी म्हणत नाही, लवकरात लवकर आपण व्हिडिओ अपलोड करण्याचे प्रयत्न करणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.